मुंबई महापालिकेसाठी भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली असून महापालिका निवडणुकीकरता उमेदवारांची यादी निश्चित करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वर्षा या निवासस्थानी मुंबईतल्या भाजपा आमदार खासदारांची बैठक बोलावली होती आणि या बैठकीमध्ये तब्बल 513 उमेदवार अर्जांची छाननी करण्यात आली आहे। रामनाथ दवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। रामनाथ, आता काडीमोड घेतल्यानंतर स्वबळावर लढण्यासाठी तयारीला सुरुवात झालेली आहे। नक्कीच वृषाली, आज महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ही वर्षावरती पार पडलेली आहे। मुंबईतील भाजप उमेदवार जे आहेत यांच्या यादी तपासणीबाबतची ही बैठक होती। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता या चारही जणांनी जे आहे ते जिल्हानिहाय या ठिकाणी उमेदवारांची यादीची पडताळणी केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे मुंबईत जे 6 जिल्हे आहेत, या 6 जिल्ह्यातील जे स्थानिक भाजपाचे खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांची थेट या ठिकाणी भेट घेत यांच्याशी चर्चा करत जे आहेत मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय ज्या उमेदवारी अर्ज आले होते, महत्त्वाचं म्हणजे 226 जागांसाठी 513 उमेदवारी अर्ज आल्याची माहिती जी आहे ते भाजपाकडून मिळत होती आणि अशात आता 226 उमेदवारांची महत्त्वपूर्ण यादी जी आहे ही या ठिकाणी जाहीर करायची आहे। यामुळे ही बैठक जी आहे ही या ठिकाणी महत्त्वपूर्ण बैठक मानली जात होती। आज 3 जिल्ह्यांच्या निवडणुकीबाबत जे आहेत, उमेदवारी अर्जांबाबत जे आहे चर्चा पार पडलेली आहे। मुख्यमंत्री यांना गोव्याला जायचं होतं, यामुळे गोव्यावरून मुख्यमंत्री ज्यावेळी परत येतील त्यानंतर 3 जिल्ह्यांची बैठक जी आहे ही पुन्हा घेण्यात येईल अशी माहिती देखील मिळते। एकूणच आपला उमेदवार जो आहे म्हणजे युती तुटल्यानंतर आपला विजयी उमेदवार कसा निवडायचा या बद्दल या ठिकाणी उमेदवार देत असताना तो महत्त्वपूर्ण उमेदवार कसा राहील याची चाचपणी जी आहे ही बैठकीत करण्यात आलेली आहे। खासदार स्थानिक असू देत किंवा आमदार असू देत, त्याच पद्धतीनं जिल्हाध्यक्ष जे आहेत त्या ठिकाणचे यांच्याशी चर्चा करून हा उमेदवार नेमका कुठला द्यायचा याविषयीची चर्चा झाली आहे। कारण ज्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज आपण सांगतोय की 513 उमेदवारी अर्ज आले होते आणि त्यापैकी केवळ 227 उमेदवारांची यादी जी आहे ही भाजपाला जाहीर करायची आहे। आता शिवसेने पुढे जर उमेदवार उभे करायचे तर ते सुद्धा त्याच पद्धतीचे असले पाहिजेत आणि या दृष्टीने सुद्धा भाजप विचार करते। धन्यवाद रामनाथ दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।